आता बहीण सासरी जाणार आहे म्हणल्यावर प्रत्येक भावाच्या डोळ्यात पाणी तर हे येतंय. मग चला तर भावानं स्टार्टिंग पासून स्टार्ट करूया. मान्य आहे जरा पार्ट 3 यायला जरा वेळ झालेला आहे, पण असो भावानं तुम्हाला सगळ्यांना तर माहितीये की बाबा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो. तर ते सगळं सोडा पब्लिक, आजचा दिवस आहे ना आपल्या दीदीच्या लग्नाचा दिवस होता म्हणताना आपण सगळे आपल्या घरातली गाडीत बसून नेली होती बघा. आणि इथं आल्यावर पण यांचा डबल मेकअप चालू झाला होता. सगळ्यात पहिला दीदीचा मेकअप उरकून आहे की नाही, दीदीला आम्ही कळसात घेऊन निघालो होतो बघा, कारण की दीदीला पहिला कळसात आंघोळ घालायची होती. दीदीचं सगळं आवरून झाल्यावर की नाही आम्ही भावाभावानी पण पटापट आपली कपडे बिपडे घालून घेतली होती बघा. इथं मंडपात आल्यावर की नाही बडजीने तेवढा हात वरती केला होता, कारण की बडजी मला म्हणत होतं तुझं पण व्हिडिओ मी बघितला. जिला धन्यवाद म्हणून पर्यंत आमच्या दीदीची पण मागणी एंट्री झाली होती बघा. आणि एक गोष्ट बरं का, दीदी आणि दाजी कशी दिसतात की नाही ते सगळ्यांनी कमेंट मध्ये सांगायचं आहे बरं का. तांदूळ पडल्यावर आहे ना आमच्या घरातल्या सगळ्यांनी खाली नाचायला धिंगाणा घालायला चालू केली होती बघा. घरातले सगळे जण नाचत होते, आम्ही रील शूट करत होतो. आपल्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक लग्नात न्याहारी असते आणि त्या न्याहारीत नाचायची जी मजा असते भावानो, काय बोलायचंच काम नाही. लहानपणीपासून बहिणीसोबत भांड झालेलं त्याचं काय वाटत नाही, पण जेव्हा बहीण तिच्या सासरी जाता नाही तेव्हा एवढं रडायला लागलं तर काय बोलायचंच काम नाही. पण असू दे भावानो, हा एक म्हणजे आनंदाचा दिवस होता. म्हणून आहे की नाही आम्ही सगळ्यांनी धाब्यावर जायचं नियोजन केलं होतं बघा. फायनली आम्ही इथे एका धाब्यावरती येऊन पोचलो होतो बघा. आणि इथं आल्याला आमची मम्मी लागली होती पेंगायला. मम्मीला तर काय म्हणणार, कारण की दिवसभर सगळे लग्नात पळून पळून वैतागले होते आणि मी पण काय मोबाईलला चार्जिंग बिर्जिंग केलं नव्हतं, त्यामुळे इथं आल्याला माझा मोबाईल स्विच ऑफ झाला.